आज आपण ढाबा स्टाईल मटन करी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, हळद, मिरची पावडर, गोडा मसाला, त्यानंतर आपण ही खोबरं, कांदा आणि टोमॅटो ह्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे आपण मटन घेतलेलं आहे शिजून 5 ते 6 शिट्ट्या करून आपण हळद मीठ टाकून असं व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे हे मटन। आपण आता आपण पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। तेल आपलं गरम झाले की आपण त्यामध्ये जो हा उभा चिरलेला कांदा आहे तो टाकू। आता कांदा आपल्याला जरा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे 3 ते 4 सेकंद। आता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आपल्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचं आहे, नाहीतर मग तो असं कडवट थोडासा लागेल, कारण की आपल्याला आपण वाटून पण घेतलेला आहे ऑलरेडी। आता त्यामध्येच आपण टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो पण आपल्याला ह्या तेलामध्ये आणि कांद्यामध्ये थोडेसे शिजवून घ्यायचे। आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला, त्यामध्ये आता आपण काय करायचं, जे वाटून घेतलं होतं ते टाकणार आहे। ह्याच्यामध्ये आपण खोबरं, टोमॅटो आणि कांदा ह्याची पेस्ट करून घेतली होती। हे वाटण टाकलं, त्यामध्येच आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। मसाले व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे, जे वाटण वाटलेलं होतं आणि कांदा टोमॅटो। आता ह्यामध्ये आपण काय करायचे, लगेचच सुके मसाले ॲड करायचे। हळद घ्यायची आपण अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा आणि गोडा मसाला 1 चमचा। परत कांदा लसूण मसाला आपण 1 चमचा घेणार आहे। तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। 2 चमचे आपण दही टाकणार आहे। आपण फ्रेश दही घेतलेला आहे त्यासाठी। हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स। आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते आपण परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। बघू शकता किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। याचाच अर्थ काय की आपला मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला आहे। हे बघा, आता आपण ह्यामध्ये जे शिजलेलं मटण आहे ते ॲड करायचं आहे। मटण मी कसं तुम्हाला शिजलेलं दाखवलं नाही शिजवताना, कारण की ते नॉर्मली जसं आपण हळद मीठ टाकून शिजवतो त्या प्रकारे मी शिजवून घेतलेलं आहे। त्याला खूप वेळ लागतो, म्हणून मी ते 7-8 शिट्ट्या करून शिजवून घेतलं होतं। आता मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नाही टाकणार आहे। जे आपण शिजवताना अळणी पाणी वापरलं होतं, म्हणजे ते शिजलंय आपलं मटण त्या पाण्यात, तेच मी पाणी ह्याच्यामध्ये वापरणार आहे। वेगळं पाणी नाही टाकणार आहे। जेवढ्या प्रमाणात तुम्हाला ग्रेव्ही आवडते, पातळ भातावर खाण्यासाठी किंवा भाकरीवर खाण्यासाठी, त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता बघा किती भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू, कारण की आपण शिजवताना आधीच मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे आता जास्त मीठ नाही आपल्याला ॲड करायचं आहे। अर्धा चमचाच मीठ मी ह्यात ॲड करणार आहे। हे बघा व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकू आणि 5 मिनिटं ह्याला व्यवस्थित उकळी काढून घेऊया आणि मग आपण हे सर्व करून घेऊया। आता आपली भाजी व्यवस्थित उकळली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि सर्व करून घेऊया। अशा प्रकारे ढाबा स्टाईल मटन करी आपली खाण्यासाठी तयार आहे।